आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून सहकाराच्या माध्यमातून आरोग्य सेवेला अधिक बळकटी देता येईल असे प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी केले. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने BDCC बँक बेळगाव, श्री अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव, मल्टीस्टेट अरिहंत हॉस्पिटल बेळगावी, लठ्ठे शैक्षणिक संस्था, आचार्य देशभूषण आयुर्वेदिक महाविद्यालय, बेडखेड, शमनेवाडी आणि अरिहंत उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आज बोरगाव अरिहंत सभागृह येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले, तर उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अरिहंत संस्थेचे चेअरमन अभिनंदन पाटील म्हणाले, युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण आणि सहकार या क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवावा. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळाल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिबिरामध्ये संगणकावरती डोळे तपासणी, ECG, सर्व प्रकारची आरोग्य तपासणी, मधुमेह, रक्तदाब यासह अन्य तपासणी मोफत करण्यात आल्या आहेत. सुमारे 700हून अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. याप्रसंगी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, अरिहंत संस्थेचे व्हाईस चेअरमन सतीश पाटील, कृषी संघाचे उपाध्यक्ष सुमित रोड, अशोक पाटील, मनोजकुमार पाटील, शेतकरी संघटनेचे तात्यासाहेब बसवनावर, अरिहंत दूध संघाचे चेअरमन शिवाजी तोडकर, व्हाईस चेअरमन सिकंदर अफराज, सभापती प्रदीप माळी, अभय करोले, बाळू अफराज, पिरगोंडा पाटील, जयपाल नागावे, भुजगोंडा पाटील, अजित कांबळे, अरिहंत संस्थेचे CEO अशोक बंकापुरे, कृषी संघाचे CEO RT चौगुला, बाबासाहेब वठारे, BJ पाटील, राजेंद्र ऐदमाळे, दर्शन पाटील, सुरेश बंकापुरे, राजू गजरे त्यांच्यासह डॉक्टर युवराज यड्रावी, डॉक्टर पूजा कुलकर्णी, डॉक्टर द्राक्षायणी, डॉक्टर शिवानंद कुंभार, डॉक्टर अमोक डी, डॉक्टर लक्ष्मी पाटील, डॉक्टर शबनम देसाई, डॉक्टर अश्विनी निरास, डॉक्टर मणिकांत माळेगाव, डॉक्टर संदीप सडके, राकेश पिरगणावर यांच्यासह स्थानिक डॉक्टर्स अशा कार्यकर्ते, अरिहंत परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. केंद्र सरकार सचिवालय आज 5 वर्ष पूर्ण होत आहे. या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, असे सार्वजनिक उपक्रम राबवून जेणेकरून समाजाला आणि परिसराला उपयुक्त ठरणारे कार्यक्रम आज आम्ही आमच्या संघाच्या वतीने या ठिकाणी घेत आहोत. केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध सहकार क्षेत्राच्या सोसायटी असतील, बँक्स असतील, या माध्यमातून अनेक लोकोपयोग कार्यक्रम घेऊन आणि सहकार क्षेत्राचं सुद्धा फार मोठं योगदान या समाजामध्ये, समाजकार्यामध्ये यापूर्वी सुद्धा होतं आणि अजून आहे. पुढील दिवसांमध्ये आमच्या या संघाच्या वतीनं आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून असे अनेक उपक्रम आम्ही घेणार आहोत. यापूर्वी सुद्धा अनेक उपक्रम आम्ही या माध्यमातून घेतलेले आहेत. आज आरोग्य शिबिराच्या माध्यमातून डोळ्याच्या संदर्भात असेल, त्याच पद्धतीनं प्राथमिक तपासणी म्हणजे जेणेकरून लोकांना, विशेष करून ग्रामीण भागातल्या लोकांना उपयुक्त ठरण्यासाठी. कारण आज आरोग्याच्या बाबतीत आपण कुठल्याही गोष्टी सहजता घेऊ शकत नाही, गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि विशेष करून ग्रामीण भागातील लोक त्याला दुर्लक्ष त्या बाबतीत करत असतात. ते दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांच्या जनजागृती करण्यासाठी आज आम्ही आरोग्य शिबिर आमच्या या माध्यमातून घेत आहोत. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून बोरगाव परिसरातील अनेक गावातील लोक आज ह्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या आरोग्य तपासणी करत आहेत. या आरोग्य तपासण्यासाठी अरिहंत हॉस्पिटल बेळगाव असेल, देशभूषण, आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज असेल, यांचं सुद्धा फार मोठं योगदान या ठिकाणी त्यांचं राहिलेलं आहे. त्यांचं सुद्धा मी मनापासून त्यांना आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं प्राथमिक
विविध उद्देश प्राथमिक कृषी पत्ती संघ बोरगाव आणि आर्यंत उद्योग समूह यांचं सुद्धा सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा आभार मी व्यक्त करतो. सगळ्या डॉक्टरांचं सुद्धा त्यांचं योगदान दिल्याबद्दल त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार आणि स्वागत आणि आभार सुद्धा व्यक्त करतो. कारण त्यांच्या सहकार्यानेच आज ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पार पडत आहेत. विशेष करून मी आमच्या ग्रामीण भागातल्या सगळ्या शेतकरी असतील, कामगार असतील, बाकीच्या सगळ्या लोकांना सुद्धा आव्हान करतो की या आरोग्य शिबिराचं आपण जास्तीत जास्त या ठिकाणी राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.